नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिरोडाचा नाईक साहेब या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत श्री रामेश्वर मंदिर चौक. कोकणातील या शांत ठिकाणी एक असं मंदिर आहे जिथे आलं की मन आपोआप शांत होते. हे आहे श्री रामेश्वर मंदिर चौल, रेवदंडा, अलिबाग. अलिबाग जवळील चौल गावात बसलेलं हे प्राचीन शिव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात उभा आहे. हिरवाई, शांतता आणि भक्तीचा सुंदर संगम इथे प्रत्येक क्षणी अनुभवायला मिळतो. चौल हे प्राचीन काळापासून एक महत्वाचं बंदर होतं. इथे अनेक राजवटी आल्या गेल्या, त्या सगळ्यांचा इतिहासाचा साक्षीदार आहे. हे श्री रामेश्वर मंदिर. रामेश्वर या नाव मागेही एक श्रद्धा आहे. भगवान रामाने शिवाची पूजा केल्याची कथा इथे जोडली जाते असं मानलं जातं. मंदिराची रचना साधी पण खूपच प्रभावी आहे. दगडी बांधकाम आणि पारंपरिक कोकणी शैली मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवते. आता मुख्य ठिकाणी आहे पवित्र शिवलिंग, जवळच नंदीची मूर्ती आणि भक्त शांतपणे दर्शन घेताना दिसतात. इथे दररोज अभिषेक आणि पूजा केली जाते. भक्त दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करतात. सोमवार आणि श्रावण महिना इथे विशेष मानला जातो आणि महाशिवरात्रीला इथे भक्तांची मोठी गर्दी होते. भक्तांच्या मते इथे प्रार्थना केल्यावर मनाला खूप शांती मिळते. या मंदिरात बसून काही क्षण डोळे बंद करा. बाहेरचा गोंधळ आपोआप दूर होतो. फक्त शांतता आणि आतली एक सकारात्मक ऊर्जा, जणू भगवान शिव स्वतः सांगत आहे, मी आहे तुझ्या सोबत. निसर्ग, इतिहास आणि भक्ती तिन्ही गोष्टी इथे एकत्र अनुभवायला मिळतात. कोकणात आलात तर या पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या आणि मनापासून एकदा म्हणा, ओम नमः शिवाय. शांत होते. हे आहे श्री रामेश्वर मंदिर चौल, रेवदंडा, अलिबाग. अलिबाग जवळील चौल गावात बसलेलं हे प्राचीन शिव मंदिर निसर्गाच्या सानिध्यात उभा आहे. हिरवाई, शांतता आणि भक्तीचा सुंदर संगम इथे प्रत्येक क्षणी अनुभवायला मिळतो. चौल हे प्राचीन काळापासून एक महत्वाचं बंदर होतं. इथे अनेक राजवटी आल्या गेल्या, त्या सगळ्यांचा इतिहासाचा साक्षीदार आहे. हे श्री रामेश्वर मंदिर. रामेश्वर या नाव मागेही एक श्रद्धा आहे. भगवान रामाने शिवाची पूजा केल्याची कथा इथे जोडली जाते असं मानलं जातं. मंदिराची रचना साधी पण खूपच प्रभावी आहे. दगडी बांधकाम आणि पारंपरिक कोकणी शैली मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवते. आता मुख्य ठिकाणी आहे पवित्र शिवलिंग, जवळच नंदीची मूर्ती आणि भक्त शांतपणे दर्शन घेताना दिसतात. इथे दररोज अभिषेक आणि पूजा केली जाते. भक्त दूध, पाणी आणि बेलपत्र अर्पण करतात. सोमवार आणि श्रावण महिना इथे विशेष मानला जातो आणि महाशिवरात्रीला इथे भक्तांची मोठी गर्दी होते. भक्तांच्या मते इथे प्रार्थना केल्यावर मनाला खूप शांती मिळते. या मंदिरात बसून काही क्षण डोळे बंद करा. बाहेरचा गोंधळ आपोआप दूर होतो. फक्त शांतता आणि आतली एक सकारात्मक ऊर्जा, जणू भगवान शिव स्वतः सांगत आहे, मी आहे तुझ्या सोबत. निसर्ग, इतिहास आणि भक्ती तिन्ही गोष्टी इथे एकत्र अनुभवायला मिळतात. कोकणात आलात तर या पवित्र ठिकाणाला नक्की